शिरपूर शहादा रस्त्यावर अर्थे वाघाडी दरम्यान आश्रमशाळेजवळ गुरुवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास 4 दुचाकींचा भीषण अपघात झाला. सलग झालेल्या धडकांमुळे 5 जण गंभीर तर 3 ते 4 जण किरकोळ जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार 2 दुचाकी भरधाव वेगाने समोरासमोर धडकल्याने अपघाताची सुरुवात झाली. धडक इतकी तीव्र होती की दोन्ही गाड्यांवरील युवक हवेत उडत तिसऱ्या आणि चौथ्या दुचाकीवर जाऊन आपटलेत. त्यामुळे सलग 4 दुचाकींचा अपघात घडला. या अपघातात ज्योती भरत माळी वय 22 राहणार शिरपूर, रुपेश किशोर पाटील वय 24 राहणार बोराडी, विनोद रायसिंग पावरा व विलास रायसिंग पावरा राहणार मुखेड तसेच सुरेश मोतीलाल भेल वय 28 राहणार शिरपूर हे गंभीर जखमी झालेत. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. शासकीय अँब्युलन्सद्वारे सर्व जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्योती माळी या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. बोराडीचे उपसरपंच राहुल रंदे यांनी प्रथमदर्शनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. संबंधित विभागाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांच्या जीवितास धोका राहू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. आज अर्थे तर वाघाडी दरम्यान एक तिहेरी मोटरसायकल 3 मोटरसायकलचा मिळून एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 7 लोक जखमी झालेले आहेत. जखमींना कॉटेज रुग्णालयामध्ये आणलेलं आहे. परंतु काही पेशंटांना जास्ती लागला असल्यामुळे हात फ्रॅक्चर, कोणाला काही जास्ती कमी लागलं म्हणून काही लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. काही लोकांना आपण आयजीएम म्हणून हॉस्पिटल आहे तिथे पाठवलेलं आहे. परंतु हे बघत असताना मला वैयक्तिक असं वाटतं की ऍक्सिडेंटचं जे कारण आहे मेन ते मोठं जास्तीत जास्ती शिरपूर ते शहादा रस्त्याला पडलेले खड्डे हे त्याचं मेन कारण आहे. मी सांगू इच्छितो, शासनाला सांगू इच्छितो, आमच्या भागातील जे रस्ते आहेत त्यांनी उद्या जरी बघायचा विचार केला तरी समजेल. आणि इतका मोठा ऍक्सिडेंट मोटरसायकलच्या माध्यमातून 7 ते 8 लोकांना जखमी झालेले आहेत. अजून सुद्धा काही लोक कॉटेज हॉस्पिटलमध्ये आहेत. 3 ते 4 पेशंट हे आपल्या अँब्युलन्सच्या माध्यमातून इतर ठिकाणी गेलेले आहेत.